सगळ्यांना फुल मूनचं रीडिंग करतोय. पौर्णिमा आलेली आहे तर पौर्णिमेचं रीडिंग करतोय, कारण पौर्णिमेनंतर अमावास्येनंतर चेंजेस खूप होतात आपल्या एनर्जीजमध्ये, आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये. तर आपण ते बघायचा प्रयत्न करूया की तुमच्यासाठी ह्यातून काय गायडन्स आहे. टॅरो हे बेसिकली प्रेडिक्शनपेक्षा गायडन्स टूल मी जास्त मानते, आणि ते आहे. ओके, टॅरो इज अ गायडन्स टूल. सो आपण जर आधीच जर काही आपल्याला गायडन्स मिळत राहिले तर त्यामुळे आपलं लाईफ जास्त इझी होऊ शकतं असं मला वाटतं, आणि म्हणून मी हे जे गायडन्सचे जे रीडिंग्स असते ते करत असते. की तुम्हाला जर माझ्यामुळे थोडाही फायदा होत असेल, थोडं काहीतरी मी तुमच्या लाईफचे प्रॉब्लेम कमी करण्यात जर माझी काही मदत होऊ शकली तर ते बघायचा, ते करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. तर चला, त्या युनिवर्सला, त्या ब्रह्मांडाला थँक्यू बोलून, त्या मून एनर्जीजला थँक्यू बोलून आपण रीडिंगला सुरुवात करूया. पहिलंच कार्ड इतकं छान आलेलं आहे, द व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड. ज्या पण गोष्टी स्टक होत्या त्या गोष्टी आता वर्कआउट होतात. ओके, पडद्यामागचं सत्य काहीतरी तुम्हाला कळतंय, किंवा काही जे हिडन ट्रूथ होते, म्हणजे मला असं इंट्युटिव्हली फील होत आहे की काही जे हिडन ट्रूथ होते ना ते तुमच्या समोर येतात. कुठेतरी मला असं वाटतंय की तुमच्यापैकी बरेचसे लोकांचं प्लॅन आहेत की मला केदारनाथला जायचं आहे, मला कैलासावर जायचं आहे, किंवा समथिंग हिमालयाज आर कॉलिंग यू. ओके, तर तुमचं ते स्वप्न कुठे ना कुठेतरी पूर्ण होताना दिसतंय. ओके, नॉर्थ पोल मला दिसतोय की तुम्ही कुठे ना कुठे एक नवीन वाटचाल स्टार्ट करताय आणि तुमची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करतात. आणि जसं मी म्हटलं की जे शिवाचे भक्त आहेत, ओके, तर महादेवाचे जे भक्त आहेत, तर त्यांची ही जी इच्छा आहे, तीव्र इच्छा, की महादेवांच्या दर्शनाला जायचंय, ती पूर्ण होतीये. जर तुमचं हे स्वप्न असेल आणि तुम्ही ते मॅनिफेस्ट करत असाल आणि ते जर झालं, हे रीडिंग बघितल्यानंतर, पुन्हा या रीडिंगवर या, सेव्ह करा हे, आणि मला नक्की सांगा. मला ऐकायला नक्की आवडेल, कारण हे जे रीडिंग मी जे केलं ते मला खूप इंट्युटिव्हली फील झालं. अदरवाईज मी ह्या कार्डला बघून असं बोलणं इम्पॉसिबल. अजून बघ, अजून एक क्लिक होतंय मला, की मी जिथे हे म्हटलं की महादेवांचं दर्शन होणार आहे. ओके, तर फुल मून जो स्वतःच्या डोक्यावर एक चंद्र धारण करतो. ओके, तर त्याचं दर्शन तुम्हाला होतंय या फुल मून नंतर, विच इज अ लिटरली अ ब्लेसिंग. काही गोष्टी बेसिकली आत्ता सध्या मला करिअरशी रिलेटेड काही मेसेज मिळतात, की काही गोष्टी तुम्हाला ना आत्ता खूप खर्च आहे तुमचे. ओके, म्हणजे डे टू डे लाईफचे खर्च आहेतच, प्लस खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की तुम्हाला फीज भरायची आहे, इन्शुरन्सचे हप्ते आलेले आहेत, किंवा काहीतरी आता नवीन वस्तू घेतलेली आहे त्याचं काहीतरी काम निघालं आहे, किंवा जसं मी म्हटलं की आता तुमची कुठेतरी तुम्ही कैलासावर किंवा समथिंग हिमालयात, केदारनाथला असं जे प्लॅनिंग करत होतात, किंवा जस्ट जाऊन आलेला आहात, तर ते जे सगळं प्लॅनिंग आहे त्याचे जे खर्च आहेत, तर ते सगळं तुम्हाला मॅनेज करणं खूप 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 कठीण जात होतं, किंवा कठीण जात आहे. तर त्याचं कुठेतरी एक सोल्युशन मिळताना मला दिसतंय. ओके, किंवा तो प्रवास जे पण कुठे प्लॅनिंग करताय, तर तो प्रवास कमी खर्चाचा कसा होऊ शकतो, असं काहीतरी एखादं तुम्हाला कुठलं तरी प्रपोजल येईल, किंवा कोणतरी तुम्हाला ते सांगेल. तर समथिंग लाईक दॅट येतं मला. आणि कोणतरी एक सीनियर पर्सन, ओके, जे वयाने तुमच्यापेक्षा मोठे आहेत, ते तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देताना दिसतात. खूप सारे लोक एक नवीन उडी, एक नवीन स्टार्टअप करायला बघतात, एक लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणायला बघतात. तर त्यांच्यासाठी एक मेजर गायडन्स तुम्हाला येत आहे, किंवा आत्ता तुम्ही कोणाच्या थ्रू तरी इन्व्हेस्टमेंट जी केली आहे त्याच्यामध्ये एक मेजर चेंजेस आणि पॉझिटिव्ह चेंजेस तुम्हाला येणार आहेत. ओके, तुम्ही
ज्या गोष्टी जसं ही गोष्टी मॅनिफेस्ट करायला बघताय त्या गोष्टी होणार आहेत. ओके. एका भाषेत मी सांगू का, तर तुम्ही स्वतःचीच कात टाकणार आहात. जसं साप एका सायकल नंतर एक कात टाकतो त्याचं, ओके. त्याचंच स्वतःमध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि नव्याने सगळं पुन्हा चालू होतं. तसं काहीतरी होताना दिसतंय, की तुम्ही आता ना घाबरणार नाही आहात. तुम्हाला माहिती आहे, की मला हे पाहिजे, ते अचीव्ह कसं करायचं, ते मॅनिफेस्ट कसं करायचं आहे. तर फुल मूनच्या एनर्जीज मॅनिफेस्टेशनसाठी खूप पॉवरफुल असतात. तर तुम्ही जर प्लॅनिंग करत असाल, की मला ह्या गोष्टी हव्यात, तर फुल मूनच्या वेळी तुम्ही मॅनिफेस्ट करा. मॅनिफेस्टेशनचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, तर या व्हिडिओच्या खाली मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जर मला सांगितलं, की ह्यावर एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवा, की ज्यामध्ये मॅनिफेस्टेशन असेल, तर मी त्यावरही एक व्हिडिओ बनवेन. बेसिक आत्ता सध्या सांगू तर तुम्ही पाण्याला तुमचं अफर्मेशन्स देऊन मॅनिफेस्टेशन्स करू शकता. पाण्याकडे बघून तुमची जी विश आहे ती प्रेझेंट टेन्समध्ये बोलायची. नंतर व्हिज्युअलाइज करायचं. ते पाणी थोडा वेळ तुम्ही मून लाईटमध्ये ठेवू शकता आणि गोष्टी विल स्टार्ट टू वर्क. ओके. तर ओव्हरऑल तुमची अडली नडलेली कामं ज्यामध्ये तुम्ही फायनान्शियली खूप स्ट्रगल करत होता, तर त्यामध्ये एक तुम्हाला मदत येताना दिसते किंवा तुम्ही एनी हाऊ मला दिसतंय की तुम्ही बॅलन्स करून जाल गोष्टी. ठीक आहे. अजून 2 कार्ड घेते. कोणीतरी पास्टचा पर्सन, ओके. पास्टमध्ये एक पर्सन आहे की ज्याच्यापासून तुम्ही मूव्ह ऑन केलेलं, खूप 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 तुम्हाला जास्त त्रास झाला होता, ओके. त्या व्यक्तीमुळे त्या व्यक्तीपासून तुम्ही खूप त्रासात दूर गेलेला आहात आणि ती व्यक्ती पुन्हा तुमच्या लाईफमध्ये येते. बट नाऊ यू आर टू मच सॉर्टेड, की ही व्यक्ती किती शुगर कोटेड बोलली तुमच्याशी तरीही तुम्ही तुम्ही मूव्ह ऑन कराल. तरीही तुम्ही मूव्ह ऑन कराल. तुम्ही हे डिसाईड केलेलं आहे, की बस मला शिट नाही पाहिजे माझ्या लाईफमध्ये, ओके. मला फालतूगिरी माझ्या लाईफमध्ये नाही पाहिजे. तुम्ही ह्या सगळ्या जे इव्हेंटला, जे तुमच्या लाईफमध्ये आत्ता घडलेले आहे, जे चुकीची लोकं होती, ज्यांच्यामुळे तुम्ही जे स्ट्रगल केलेलं आहे, त्या सगळ्या ज्या इव्हेंटला तुम्ही ॲज अ लेसन बघत आहात आणि तुम्ही त्याच्यावर विचार विनिमय करताय, की त्यावेळी माझं काय चुकलेलं आणि आता मी ते कसं बरोबर करू शकते. ओके. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीतून मूव्ह ऑन केलंत, तेव्हा खूप, खूप, खूप कठीण होतं सगळं, ओके. खूप कठीण होतं तुम्हाला मूव्ह ऑन करणं आणि आता कंप्लीटली वेगळं काहीतरी चित्र आहे. एक तर ही व्यक्ती तुमच्याकडे येतेय, ओके. ही व्यक्ती तुमच्याकडे येतेय आणि तुम्ही दूर जात आहात आणि आता तुमच्या सोबत अशी कोणी व्यक्ती आहे, ओके, असं कोणी पर्सन आहे, की जे तुमचा आरसा आहे, जो तुमच्यासारखा आहे, जो तुम्हाला जो तुम्हाला गाईड करतो फॉर युअर गुड. तुमचं सगळं चांगलं होण्यासाठी तुम्हाला तो गाईड करतोय, ओके. ऑल्दो की तुम्हाला कधी-कधी विश्वास ठेवणं, लोकांवर विश्वास ठेवणं खूप कठीण होऊन जातं, कारण अनुभव खूप खराब आहेत, ओके. पण मी तुम्हाला लिटरली सांगते, की ही जी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येतीये ना, जी पास्टची आहे, ती चांगली नाहीये. ओके. आपण बघूया, की हे असं कार्ड का आलेलं आहे. हे बघा. मी जसं म्हटलं ना, की ह्या व्यक्तीने तुम्हाला लिटरली खूप काही शिकवलेलं आहे. ऑल्दो ती चांगली नव्हती, ओके. तुम्हाला हे कळलेलं आहे, की मला माझ्या लाईफचे डिसिजन्स कसे घ्यायचे आहेत. ती व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये फक्त आणि फक्त ह्याच कारणासाठी आलेली, कारण तुम्ही एक स्वतःला ओळखू शकाल. तुम्ही स्वतःची स्ट्रेंथ ओळखू शकाल.
ॲट प्रेझेंट जर तुम्ही स्वतःला पाहिलं तर तुम्ही एवढे परफेक्ट झालेला आहात ना, म्हणजे आय थिंक सो की तुम्ही दिसायला सुद्धा पहिले बहुतेक तेवढे सुंदर नव्हता किंवा सुंदर होता तरी तुम्ही स्वतःला त्या हिशोबाने ग्रूम करत नव्हता. तर तुम्ही आता योगा, मेडिटेशन आणि ह्या सगळ्या प्रॅक्टिसेसमध्ये आहात किंवा तुम्ही स्वतःला पॅम्पर करायला सुरुवात केलेली आहे. ओके. आणि ही जी व्यक्ती होती, तिने फक्त आणि फक्त तुम्हाला यूज केलेलं होतं. ओके. तिने फक्त आणि फक्त तुम्हाला यूज केलेलं होतं आणि तुम्ही खूप जास्त भोळे होता. आता ह्या फुल मून नंतर मला लिटरली असं वाटतंय, की एक नवीन सुरुवात तुमची होतीये विथ धिस मॅजिशियन कार्ड आणि द फूल कार्ड. तुमची स्वतःची एक नवीन सुरुवात होतीये. जसं मी म्हटलं, की कुठलंतरी एक नवीन प्रोजेक्ट तुम्ही स्टार्ट करताय आणि बिनधास्त करताय. ऑल्दो पैशाचे प्रॉब्लेम्स अजूनही आहेत, ते अजूनही सॉल्व्ह झालेले नाही आहेत. पण तुम्हाला एक आतून वेगळाच कॉन्फिडन्स आलाय, की मैं कर लूँगी. कसं पण करून मी हे मॅनेज करून घेईल. हे मॅनेज होईल माझ्याच्याने. हा एक वेगळा कॉन्फिडन्स तुमच्यात आलेला आहे. खूप छान, खूप छान रीडिंग आहे फुल मूनचं. एक नवीन सुरुवात होतीये. तरी पण ओव्हर कॉन्फिडन्स नाही पाहिजे. ओके. ओव्हर कॉन्फिडन्स नाही पाहिजे. कॉन्फिडन्सपर्यंत ठीक आहे. ओव्हर कॉन्फिडन्सला होऊ देऊ नका, की एक सक्सेस आलं आणि मग नंतर यार तू मुझे सिखाएगा की असं नाही. प्रत्येक जण जर तुम्हाला काही गाईडन्स देतो, तर त्याच्यावर थोडासा विचार विनिमय करायलाही शिका. ठीक आहे. आता आपण बघूया, की अजून काय आहे है ना? तर डायरेक्ट आपण मोनॉलॉजी कार्ड्समधून काही कार्ड्स काढूया. बॅलन्स, स्पिरिच्युअलिटी अँड प्रॅक्टिकॅलिटी. मी म्हटलं ना, की एक बॅलन्स ठेवा. ओव्हर कॉन्फिडन्स पण नका होऊ देऊ. इथे सुद्धा एक बॅलन्स केला जातोय. ठीक आहे. तर एक बॅलन्स असू द्या तुमच्या आचरणामध्ये. तुम्ही जे पण करताय प्रॅक्टिकली राहा, बट ॲट द सेम टाईम एक काय ना, एक स्वतःच्या इन्स्टिक्टवर किंवा कोणीतरी काहीतरी सांगतंय, की ह्या गोष्टी आत्ता नको करू. आत्ता ह्याच्यासाठी चांगला वेळ नाही आहे. तर थोडंसं थांबा. काही हरकत नाही आहे. ओके. त्यांचा बिलीफ आहे, त्यांना असं वाटतंय की तुमचं चांगलं व्हावं म्हणून तरी ॲटलीस्ट थोडंसं थांबा. एक कार्ड पडलेलं आहे, मी घेते ते कार्ड. मेडिटेट अँड कंटेम्पलेट. मी जस्ट आत्ता तुम्हाला बोलली की तुम्ही मेडिटेशन आणि समथिंग इज काहीतरी चालू केलेलं आहे, योगा बिगा, आणि ॲक्च्युली दिस इज द वे. ओके. दिस इज द वे. कुठल्याही गोष्टीतून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल ना, मग तो पास्ट असू दे, काहीही असू दे, जे पण प्रॉब्लेम्स आहेत ज्याचं सोल्युशन मिळत नाही, मेडिटेशन केल्याने तुम्हाला तुमचा स्वतःचाच आवाज ऐकू यायला लागतो, की माझ्यासाठी काय चांगलं आहे, माझ्यासाठी काय वाईट आहे. तर हा एक संदेश आहे आणि इट्स टाईम टू टेक ॲक्शन. आता खूप झालं फक्त विचार करणं. आता वेळ आलेली आहे ॲक्शन घ्यायची आणि मी तुम्हाला लिटरली सांगते, की इथे पहिलंच कार्ड जे आपलं आलं होतं, व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आलं होतं. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला जे कार्ड आलेलं आहे ते मॅजिशियनचं आलेलं आहे आणि एक द फूलचं पण कार्ड आलेलं आहे. ओके. द हँगमॅनचं कार्ड इथे आहे, बट इन अ पॉझिटिव्ह वे मी त्याला घेते, की तुमच्याकडे एक डिवाईन शक्ती आहे, डिवाईन स्पिरिच्युअल काहीतरी आहे, की जे तुम्हाला प्रोटेक्ट करतं आहे, जे तुम्हाला गाईड करतं आहे. ओके. तुमची एक नवीन सुरुवात होते आहे. ओके. व्हील ऑफ फॉर्च्यून जे स्टक सिच्युएशन आहे ती सॉर्ट आउट होते आणि सगळे रिसोर्सेस आता तुमच्या हिशोबाने मॅनेज होतात, होऊ शकतात, तुम्ही ते करू शकतात. फक्त तुम्हाला त्याचा प्रॉपर वापर करता यायला पाहिजे, की जे माझ्याकडे पॉवर आहे ते मी कशा प्रकारे माझ्या फायद्यासाठी युटिलाइज करू. फक्त ॲक्शन घ्यायची गरज आहे. टेक ॲन ॲक्शन. आणि मी सहज कार्डकडे खाली पाहिलं, मी कार्ड नव्हती काढणार, बट लास्ट जे कार्ड होतं ते हे म्हणतं, लुक ॲट द बिगर पिक्चर. लुक ॲट द बिगर पिक्चर. अजून काय पाहिजे? युनिवर्सला, त्या ब्रह्मांडाला थँक्यू बोला. सगळं तुमच्या हिशोबाने वर्कआउट होत आहे, पण तुम्ही ॲक्शन घेतल्यावर ते होणार आहे. असेल हरी तर देईल खटल्यावरी, नाही होत. हरी आहे पण तो म्हणतोय तुम्ही ॲक्शन घ्या, मी आहेच.
थँक यू बोला आणि कामाला लागा. ऑल द बेस्ट.